शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. आता गाळ माती आणि मुरुम काढण्यासाठी रॉयल्टी नाही. नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता शेतीच्या विकासासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरुम काढताना शेतकऱ्यांना शासनाला कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही. महसूल मंत्री यांनी 2 जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ही घोषणा केली. त्या संदर्भातील शासन निर्णयही तात्काळ जारी करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आता कुठलंही कर त्यांना द्यावा लागणार नाही. तर हा निर्णय नेमका काय आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊया. कोणत्या कामांसाठी लागू होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे, तर चला याबद्दल आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊ. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की नक्की काय निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की काय भेटणार आहे. तर काय आहे नवीन निर्णय? यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्याच शेतातून माती, गाळ किंवा मरून काढून वापरायचा असेल तर अनेकदा रॉयल्टी आणि विविध परवान्यांचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळं खर्च पण वाढत होता आणि अनेक कामे रखडत असत नाही का, की यामुळे अडचणी येत होत्या. आता शासनानं अडथळा दूर केलाय. शेतकरी स्वतःच्या शेतीसाठी, विकासासाठी आणि आवश्यक असलेला गाळ, माती आणि मुरुम वापरू शकतील आणि त्यासाठी शासनाला रॉयल्टी भरावी लागणार नाही. कोणत्या कामासाठी तुम्हाला ही सवलत मिळणार आहे ते पण आपण सविस्तर जाणून घेऊया, की जी तुम्हाला रॉयल्टी भरावी लागणार नाही तर ती कोणत्या कामासाठी तुम्ही ही यूज करू शकता. या निर्णयानुसार खालील शेती संबंधित जे कामं आहेत ती सवलत त्यांना लागू आहेत. म्हणजे शेती सुधारणा आणि सपाटीकरण असेल, विहीर बांधकाम किंवा दुरुस्ती असेल, शेततळे व पाणी साठा विकास असेल, गोठ्याचं बांधकाम करायचं असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता, शेतघराचं बांधकाम असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता, शेत रस्त्यांची दुरुस्ती करायची असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता, शेतीसाठी जे पण इतर आवश्यक विकास काम आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वापरू शकता. तिथं तुम्हाला रॉयल्टी भरायची गरज राहणार नाही. तर याचा महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे, तर हे फायदा आपण जाणून घेऊ. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. याचे जे प्रमुख फायदे होणार आहेत तुम्हाला, रॉयल्टीचा खर्च पूर्णपणे कमी होईल, शेती विकासाचे कामे जलदपणे होऊ लागतील, सिंचन सुविधा देखील सुधारतील, शेतरस्ते मजबूत होतील, शेतीचं उत्पादन वाढण्यास मदत होईल, छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये शेती अधिक सक्षम आणि आधुनिक पद्धतीनं करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे. म्हणजे आपले जे शेतकरी आहेत ते आधुनिक पद्धतीनं अजून याच्यामध्ये उतरले पाहिजे. पावसाळ्यानंतर अनेक शेतकरी शेतीची सुधारणा करतात. त्यामध्ये विहीर खोदकाम असेल, शेततळे असेल आणि रस्ते दुरुस्तीची पण कामे करतात. अशा वेळी रॉयल्टीची अट काढून टाकल्यानं ही कामे कमी खर्चामध्ये होऊ शकतील ना. म्हणजे आता तुम्हाला खर्च द्यावा लागणार नाही, तर तुम्ही पटपट ते कामं करू शकता आणि जलद गतीने करू शकता. हा महसूल मंत्री जे आहेत आपले चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात ही घोषणा केल्यानंतर या संदर्भातील शासन निर्णय GR म्हणजेच तातडीनं जारी पण करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणीत पण आला आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू नवीन असाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.